नमस्कार, मी सोनाली ज्युनियर सोनाली कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी करणार आहे पत्ता गोबीची आणि मसूरची भाजी। सो चला आपण रेसिपीला स्टार्ट करूया। तर बघा, पहिल्यांदा इथे मी तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहे। मी इथे 1 चम्मच जिरे टाकलेले आहे। यामध्ये आता मी कांदा टाकते। कांद्याला मी चांगलं बारीक चॉप केलं होतं। सो आता आपण कांदा चांगला गोल्डन ब्राऊन फ्राय होऊ देऊया। हे बघा, कांदा चांगला गोल्डन ब्राऊन फ्राय झालेला आहे। यामध्ये आता मी टोमॅटो टाकते। आता टोमॅटो पण चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। आता बघा, टोमॅटो चांगलं मऊ झालेला आहे। यामध्ये आता मी चवीनुसार मीठ टाकते, मिरची पावडर चवीनुसार, हळदी पावडर आणि गरम मसाला, आणि याला चांगलं फ्राय करून घ्यायचं। मसाले मी चांगले मिक्स करून घेतलेले आहे। यामध्ये आता मी मसूर टाकते। मसूर मी चांगलं भिजवून घेतली होती, आता यामध्ये ॲड करायची आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, आता इथे मी मसूर पण टाकलेली आहे। याला चांगलं मिक्स पण करून घेतलेलं आहे। यामध्ये आता मी गोबी टाकते। मी गोबी चांगली वॉश करून घेतलेली आहे आणि त्याला चांगलं कट करून घेतलेलं आहे। हे बघा, आता गोबी ॲड करायची आहे आणि याला आता मी मिक्स करते चांगलं। खूप झटपट बनते ही गोबी अँड खूप टेस्टी लागते। सो तुम्ही घरून एकदा जरूर ट्राय करून बघा। गोबी चांगली मिक्स करून घ्यायची। गोबीला चांगले मसाले लागले पाहिजे आणि याला चांगलं मिक्स करून यामध्ये आता मी पाणी ॲड करते। आपल्याला सुकी भाजी बनवायची आहे, त्यामुळे जास्त पाणी ॲड नाही करायचं, थोडंसंच पाणी ॲड करायचं आहे। तर यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे। तसं तर गोबीला पाणी सुटतंच, त्यामुळे जास्त पाणी नाही ॲड करायचं। आता एवढ्याच पाणीमध्ये आपण गोबीला चांगलं शिजवून घेऊया। आता यावर मी झाकण ठेवते आणि याला 5 ते 10 मिनिट चांगलं शिजवून घेते। आता बघा, थोडीशी गोबी शिजली की यामध्ये आपल्याला मॅगी मसाला टाकायचा आहे आणि याला चांगलं मिक्स करायचं आहे। मॅगी मसाला टाकून मी चांगलं मिक्स करून घेतलेला आहे। आणखी 5 मिनिट आता मी याला शिजण्यासाठी ठेवून देते आणि मॅगी मसाल्याने अजून टेस्ट वाढते गोबीमध्ये, खूप छान लागते अजून गोबी। सो बघा, मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस ऑफ केलेला आहे। मस्त आपली झालेली आहे गोबी। यावर आता मी कोथिंबीर टाकते। आता यावर मी कोथिंबीर पण टाकलेली आहे आणि मस्त आपली गरमागरम टेस्टी गोबी रेडी आहे। आता याला मी सर्व करून घेते। खूप झटपट बनते गोबी आणि खायला एकदम टेस्टी लागते। तर तुम्ही ही जरूर ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली गोबीची रेसिपी हे कमेंटमध्ये जरूर कळवा। जर तुम्ही चॅनलवर न्यू असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा अँड व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अँड कमेंट करून जरूर कळवा की व्हिडिओ कसा वाटला। भेटूया अशाच टेस्टीच्या रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर।